राज्य सरकारनं आज कर्जमाफीची घोषणा केली, परंतु या घोषणेनं आम्ही समाधानी नाहीये। मुळामध्ये विधानसभा होऊन 1.5 वर्ष झाले, 1.5 वर्षानंतर कर्जमाफीची घोषणा होते। ते शेतकरी आंदोलनाच्या रेट्यामुळे ही कर्जमाफीची घोषणा सरकारला करावी लागली आणि 2 लाखापर्यंतचीच कर्जमाफी आम्ही करू असा निर्णय मुख्यमंत्र्यांनी आज विधानसभेच्या सभागृहामध्ये जाहीर केला। आमचं म्हणणं आहे की किमान 5 लाखापर्यंतच्या शेतकऱ्यांचं कर्ज माफ व्हायला पाहिजे आणि कुठलेही जाचक अटी आणि निकष त्यात नको, सरसकट कर्जमुक्ती झाली पाहिजे अशी आम्हा सगळ्या शेतकऱ्यांची मागणी आहे आणि त्यामध्ये कुठल्याही अटी शर्तीविना ही कर्जमाफी झाली पाहिजे अशी आमची मागणी आहे। आणि इथून पुढे सोयाबीनला उत्पादन खर्चावर आधारित भाव, कापसाला उत्पादन खर्चावर आधारित भाव, इतर शेती पिकांना उत्पादन खर्चावर आधारित भाव जर दिला तर पुन्हा कर्जमाफी मागण्याची वेळ येणार नाही। पण वारंवार जर सरकार सोयाबीन आणि कापसाच्या भावावर दरोडा टाकणार असेल तर पुन्हा कर्जमाफीची मागणी करावी लागेल। हे फक्त एक सलाईन आहे, याच्यातून शेतकरी खूप मोठा उभा राहील असं नाही आणि रेग्युलर कर्ज भरणाऱ्यांना किमान 1 लाख रुपये त्या ठिकाणी अनुदान जाहीर करायला पाहिजे होतं अशी आमची मागणी आहे। आजच्या कर्जमाफीच्या निर्णयामध्ये आम्ही पूर्णपणे समाधानी नाहीये।